नर्मदे हर. आज सानप महाराज या करोंदी नर्मदा माईच्या घाटावरती नर्मदा माईचं केवट आश्रमद्वारे संचलित हा आश्रम आणि या आश्रमामध्ये रात्री आम्ही मुक्कामी होतो. आता पुढे माईच्या परिक्रमेमध्ये प्रस्थान करत आहोत. आजचा परिक्रमेतला आपला दिवस. नर्मदे हर. आणि पूजापाठ करून आज आपण इथून ठीक 6 वाजता पुढे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. आजच्या दिवसाच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा. आज या माईच्या किनारी प्रस्थान होत आहे. आता त्या ठिकाणावरून आपल्याला बेलथरी 6 किलोमीटर माईच्या किनाऱ्याने पडत आहे. रोडने गेलं तर ती साधारणतः 10 किलोमीटर पडते. नर्मदे हर. आपला हाच किनाऱ्याचा प्रवास चालू झालेला आहे. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता सानप महाराज या कटोरी गावामध्ये माईच्या किनाऱ्याने वरती आलेले आहेत आणि आता पुढे बेलथरी मार्गाने पुढे चाललेलो आहोत. साधारणतः एक 5 किलोमीटर 4 ते 5 किलोमीटर चालत आलेलो आहोत. नर्मदे हर. अशा प्रकारचा आजचा हा 50व्या दिवसातला प्रवास चालू झालेला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जिंदगी भर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ये गौ माता आपकी है. अरे वाह. ये माँ नर्मदा माई की भी सेवा करती है, गौ मात की करती है और सब परिक्रमावासियों को चाय पानी पिलाती है. अभी सानप महाराज यहाँ से निकल रहे थे तो उन्होंने बोल दिया कि आप चाय पानी पी के जाओ. तो हम भी बोले चलो सुबह का वक्त है, ना नहीं बोलना चाहिए. तो हमने भी चाय पानी पीने के बैठे तो देखो ये सब परिक्रमावासी यहाँ आ गए. नर्मदे हर. अभी बेलथरी में हम 7:45 बजे पहुँचे हैं और ये सब परिक्रमावासी हमारे साथ चल रहे हैं. अभी बहुत आनंद आ रहा है. माई के किनारे से चल रहे थे हम. नर्मदे हर. आपका क्या परिचय है प्रभु? नर्मदे हर. अपना सागर जिले से हैं हम महाराज जी. हाँ. और परिक्रमा में है, ये हमारी दूसरी परिक्रमा है. अच्छा. ये वो महाराष्ट्र से हमको हमारे महाराज जी मिले थे. हमको ये 5वीं है. सानप महाराज. नर्मदे. नर्मदे हर प्रभु. ऐसे महाराष्ट्र हरियाणा वाले बाबा जी. हाँ, ये हरियाणा वाले बाबा जी बहुत प्रेमी लोग मिलते हैं और माई सब मिलवा देती है. नर्मदे हर. नर्मदे हर. कौन सा ही करों दी. बहुत आनंद आता है सब लोग महात्माओं को मिलते हुए. नर्मदे हर. बेलथरी. आणि बेलथरीमध्ये आता 7:45 वाजता आम्ही आलो होतो. आता या ठिकाणी एक अर्धा पाऊण तास आमचा गेला. चहा पाणी सर्व व्यवस्था झाली आणि आता या आश्रमामध्ये पाठीमागच्या वेळेस हे 2दा मुक्काम करण्याचा योग आला आणि आता आम्ही थोडंसं या ठिकाणी मोजे फाटलेले आहेत. 4 दिवसापासून मोजे भेटणार. आज या ठिकाणी दुकान भेटलंय. चला मोजे खरेदी करतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बेलथरी तसं मोठं गाव आहे. नरसिंगपूर जिल्हा. नर्मदे हर. नर्मदे. आता या दुकानी आलेलो आहोत. आता पाहूया मोजे भेटतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नरसिंगपूर म्हटल्यानंतर जिल्हा गुळाचा या ठिकाणी कारखान्याला काही कमी नसते.
आणि आता या ठिकाणी बघा हे गुऱ्हाळ नर्मदे हर आ गए ना प्रभु। बहुत आनंद आता है आप लोगों को देख के। बघा आता हा रस आणि अशा प्रकारचे गुऱ्हाळ बेलथरीच्या पुढे निघाल्यानंतर आज आम्ही रोडनेच प्रवास चालू केलेला आहे बेलथरी ते डायरेक्ट बर्मन घाट। कारण मध्ये माईच्या किनाऱ्याने खूप पाणी आहे, चढउतार आहे आणि हा गुळ तयार झालेला आहे। नर्मदे हर ये ताज़ा ताज़ा गुड़ म्हणजे बर्फीच लागते नुसती। अब ये देखते ही हमारे मुंह को पानी आ गया। नर्मदे हर जिंदा जय ओम माई की तो चिंता करे। अभी गुड़ दे रहे बाबा जी। हाँ इस एक काम बस ये इस सामान में डाल दो और थोड़ा दे दो बाबा जी, ज़्यादा मत दे दो। नर्मदे हर अशा प्रकारचे स्प्रिंकलर या माईच्या किनाऱ्याने चालतात आणि घसरता रोड असतो आणि म्हणून काही टायमाला नावेलाच असतो माईचा किनारा टाळावा लागतो। नर्मदे हर जिंदगी जय ओम जय ओम जय ओम। कारण प्रत्येक शेतकरी पिकाला पाणी देत राहतो आणि का नाही देणार, परंतु त्याने केला आहे। आणि बघा आपण भिजलोय थोडंसं या किनारी जास्त शेती काढल्यामुळे नावेला रस्तो रोडने यावं लागते आणि आज हे असणारे संरक्षण आहे आमच्यासोबत। नर्मदे हर आता आपण बेलथरीहून आलेलो आहोत आणि या बेलथरीवरून हे संरक्षण बी आमच्या संगत चालू आहे। हा जाएंगे जाएंगे आणि हा रोड सरळ पुढे जातो, हा डोबी रोड आणि हा सरळ आपण आता जो जब्बलपूर मार्ग आहे शिशी रोड म्हणजे सिमेंट रोड त्या रोडला हा जाऊन मिळणार आणि आपण आज पाहूया बर्मन घाटला जातोय की सरळ निघतोय, काय माई बुद्धी देईल तसं होईल। चला नर्मदे हर। बाकी परिक्रमा असे बी चाललेले आहेत पुढे। नर्मदे हर जिंदगी भर। आणि इथून जब्बलपूर आपल्याला 185-80 च्या आसपास 90च्या आसपास दाखवत आहे। नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर। जय ओम आई की तो चिंता का है कि आज तो संरक्षण हमारे साथ चल रहा है। नर्मदे हर। कोणी म्हणू नका की सानप महाराजाबरोबर कोणी नव्हतं, कुत्रंसुद्धा नव्हतं, तर सानप महाराजांबरोबर आज बेलथरीपासून नर्मदा माईने हा कुत्रा पाठवलेला आहे। आणि बघा काय अनेक जन्माचं ऋण असेल काय त्याची आणि आपली काही संबंध बी नव्हता, परंतु जवळजवळ 5-6 किलोमीटर आलो आहे। मी जिथे बसेल तिथंच बसतो, चालतोय। पुढं गेलेला परत मागे आला। मग चला आपल्यावरती एवढं प्रेम करतोय तर आपणही थोडंसं त्याच्यावरती त्या जीवावरती प्रेम करायचं। सर्वा घटी पाहे एक वासुदेव पुसुनी ठाव अहंतेचा। त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे। शरीरामध्ये बदल आहे परंतु तत्व मात्र एकच आहे आणि या तत्वाला जाणणं म्हणजेच परमार्थ आहे। नर्मदे हर जिंदगी भर। नर्मदे हर। आज दुपारची भोजन प्रसादी रुकवारा या
गावी आपले असणारे बाबा. आपका नाम क्या? हमारा नाम रेवा प्रसाद। रेवा प्रसाद. वाह, ये माई का ही नाम है. और बाबा रोड पे खड़े थे और वो बोले बाबा जी आपका भोजन हो गया क्या? तो हम बोले ना, अभी 1 बजने वाला था. तो ये बाबा जी भी मेरे साथ थे. वो बोले चलो बाबा जी इतना प्रेम से हमको बुलवा रहे तो चलो भोजन प्रसादी पा लेंगे. तो हम अभी बाबा के घर यहाँ पधारे हैं. और अभी बर्मन 6-7 किलोमीटर 8 पड़ता है. किलोमीटर 8 किलोमीटर जी पड़ता है. नर्मदे हर. धन्यवाद बाबा जी. अन्नदाता सुखी भव. नर्मदे हर. आता आपण आलेलो आहोत चावर फाटा या ठिकाणाहून बर्मन घाट 2 किलोमीटर आहे आतमध्ये. तर पाहूया बर्मन घाटच्या पुढे जाणं होतंय की बर्मन घाटवर राहणं होतंय. तिथं गेल्यानंतर परिस्थिती ठरवेल किती वेळ लागतोय त्याच्यावरून. नर्मदे हर. आता आपण बर्मन घाटावरून गुरशी, हिरणपूर, रामपुरा या मार्गाने पुढे निघालेलो आहोत. कारण काय या आश्रमावरती गाड्यामधून येणारे जे लोक आहेत, नर्मदे यार, गाड्यामधून येणारे लोक. बोलो चल गए आप? नर्मदे यार. आपका नाम क्या? नेतराज पटेल बाबा. नेतराज पटेल. नेतराज पटेल. ये पिछले जी तो चाय पी लो. ये हमें हिरणपुर में रात को व्यवस्था की थी. अभी हम हिरणपुर निकले और उनके देखरेख में हम हिरणपुर में अभी रात का विश्रांती ले लेंगे. नर्मदे हर. आता बर्मन घाटावरून पुढे निघतोय चहा घेऊन. त्यांचा आग्रह येतो. नर्मदे हर. बघा हा ब्रिज आणि ब्रिजच्या खाली किती सुंदर या ठिकाणी कला कौशल्य आहे. आता आम्ही हिरणपूरला चाललेलो आहोत. इथून 6 किलोमीटर बर्मनपासून आहे. नर्मदे हर. आणि हा गुरशी, हिरणपूर गुरशी हा मार्ग आहे. नर्मदे हर. हिरणपूर, नरसिंहपूर जिल्हा या मंदिरामध्ये भगवंताच्या चरणी आम्ही सानप महाराज बर्मनवरून 6-7 किलोमीटर साधारणतः आम्हाला 6:45-7 वाजले या ठिकाणी यायला. थोडेसे लेट झालो होतं आम्ही. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि छानसं मंदिर एकदम. नर्मदे हर. आपका नाम, शुभ नाम? हमारा हाँ, हेमराज काची. हेमराज काची, हिरणपुर. हिरणपुर. और आपका प्रभु? सौरभ विश्वकर्मा. अच्छा, ये सब व्यवस्था आप ही देखते हो? हाँ जी, सब जने वाले हैं, ये मंडल वाले. अच्छा, रामायण मंडल वाले हैं वो. रामायण मंडल. हाँ, चलो ठीक है, बहुत अच्छा. और ये कि व्यवस्थापन भी बहुत अच्छा है और मंदिर भी बहुत अच्छा है, परिसर भी बहुत अच्छा है और यहाँ मन में शांति मिलती है. हाँ जी. ऐसा आश्रम मंदिर अपने बनवाया है और भोजन प्रसादी की व्यवस्था करते हैं. जिसको यहाँ रुकना है वो परिक्रमावशी हिरणपुर में या हनुमान मंदिर में रुक सकते हो. नर्मदे हर. अच्छा परिसर है वो और बहुत अच्छे लोग हैं. सौरभ का स्वभाव भी बहुत अच्छा है. एक राजकुमार भैया हैं, बे करत रहते और सब पहले भी आपकी कॉल लिस्ट में नाम भी हो सकता है. अच्छा, हिरणपुर का. नर्मदे हर प्रभु. धन्यवाद. नर्मदे हर. हिरणपुर में अभी सानप महाराज और माई के भक्तगण
सब भोजन प्रसादी पा रहे। और अभी आपका क्या नाम? जी नेतराज पटेल महाराज। नेतराज पटेल जी, जी इन्होंने सानप महाराज ग्रुप के लिए खास अपने घर से भोजन प्रसादी बना के लाइए। और यहाँ बाकी और महाराज जी ने भी ये बाकी महाराज जी ने भी यहाँ कुछ बनवाइए। पूरे गांव के सब लोग हैं। सब लोग मिला के उस सब परिक्रमावासियों की सेवा करते हैं। जी महाराज। बहुत अच्छा यहाँ का मौसम है, माहौल अच्छा है। नर्मदे हर, नर्मदे हर। और शुभम भैया भी बहुत सेवा करते हैं। सब करते हैं। साहू जी भी हैं। चलो ठीक है। सुनो तो नर्मदे हर, नर्मदे हर। पाइए जी अब आप। हाँ पाता हूँ, नर्मदे हर, नर्मदे हर।